नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचं उल्लंघन आणि 600हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. 15 जानेवारीला या महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतरच कोणत्या महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याची माहिती समोर येणार आहे. पण या निवडणुकीआधीच बऱ्याच ठिकाणी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येताना पाहायला मिळत आहेत. विरोधी उमेदवारांचे बाद झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी महायुतीला फायदा होतोय. त्यामुळे आता महायुती निवडणुकीत आपलाच विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त करताना बघायला मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे असं म्हटलंय. राज्यातील 29 महापालिकांपैकी अनेक महापालिकांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे जे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळेला शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटलं की महायुतीचे जे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत त्यांचे मनापासून अभिनंदन. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 6 लाडक्या बहिणींचा समावेश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जमाना आहे. लाडक्या बहिणी संपूर्ण निवडणुकीत चमकताना पाहायला मिळत आहेत आणि या निवडणुकीतही लाडक्या बहिणी चमत्कार दाखवतील, कारण त्यांनी तो चमत्कार विधानसभा निवडणुकीतही दाखवला. कल्याण डोंबिवलीत सुद्धा शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. जळगावमध्येही बिनविरोध नगरसेवक निवडून आले असल्याची माहिती यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली. तसंच ज्या महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचे यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. तर ठाण्यामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध नगरसेवक निवडून आले असल्याचं सांगत शिंदे म्हणाले की ठाणेकरांनी एक श्री गणेश केलाय. विजयाची सुरुवात ठाण्यानं केली आहे, म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा जो धर्मवीर आनंद दिघेंनी फडकवलाय तो भगवा येत्या 16 तारखेला फडकणार. यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यामुळे त्याची ही नांदी असल्याचं यावेळेला उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगानं 15 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या 17 दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक आणि कठोर कारवाई केली असल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली. या कालावधीत अवैध मद्य, अंमली पदार्थ, रसायनं, शस्त्रास्त्र, प्रचार साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 2,75,09,965 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे महापालिकेचे आचारसंहिता पथकांतर्गत नेमण्यात आलेल्या स्थिर तपास पथकं, फ्लाइंग स्क्वॉड आणि लेखा पथकांमार्फत कारवाई करण्यात येते. मॉडेला शेखनाका, श्रीनगर, किसननगर, खारेगाव, नाशिक रोड, मुंब्रा, खिडकाळी, डायघर, शिल्ड रोड, विटावा, मनीषानगर, खारेगाव या ठिकाणी दररोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत 9.54 लाख इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांवर कारवाईत विशेष मोहिमेमध्ये कित्येक किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 59 अवैध शस्त्रास्त्र जप्त करून 619 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्यात. तसंच लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मद्यवाटप रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये 10,26,063 किमतीचे 10,658.89 लिटर मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समितींमधून माघार घेतलेल्या उमेदवारांती एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 9 प्रभाग समितींमधून एकूण 1,107 नामनिर्देशन पत्र 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाली होती. 1 आणि 2 जानेवारी रोजी मिळून एकूण 269 उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी 3 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केलं. शिवसेनेनं उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला किणी
यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत केलं असून राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपा गावण यांनी आपला अर्ज मागे घेतलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावण यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. तर आपण अपक्ष असलो तरी स्वर्गीय मुकुंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ, असं प्रमिला केणी यांनी सांगितलं. मॅडम ताई, काय सांगाल? अपक्ष होतात, आता एक पक्षाचा पाठिंबा तुम्हाला मिळालेला आहे, कशा प्रकारची लढाई असेल या काळात? अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे, पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते. कशा प्रकारचं चित्र असेल, कशा प्रकारची प्रचाराची रणधुमाळी असेल, काय सांगाल का? जी अगोदर आमच्या राष्ट्रवादीमध्ये होती, शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जी होती, आता तुतारीमध्ये जी आहे तीच आता ह्याच्या पुढे सुद्धा राहील. पहिल्यांदा ज्यावेळेस मी अपक्ष उमेदवाराचा फॉर्म भरला होता, त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. पाठिंबा नागरिकांचा मिळाला होता. त्याच नागरिकांना काय सांगणं असेल, काय आव्हान असेल? त्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरी म्हणजे इथे फॉर्म भरला. आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षाने जरी तुम्हाला पाठिंबा मागे घ्यायला सांगितलं असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ. आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम असा पाठिंबा झालेला आहे. मुकुंद शेट्टी जे या संपूर्ण वार्डामध्ये काम केलंय, तशा प्रकारे मुकुंद शेटच्या नावाचा फायदा आपल्याला होईल आणि मुकुंद शेट वरती प्रेम करणारी लोक खूप या वार्डामध्ये काय. 2007 मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद केणी साहेबांनी कामाचा सपाटा लावलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाचं रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये पण त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात, माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखतात. आणि त्यामुळे मी आणि मंदार केणी आम्ही दोघं जण त्यांच्या लिस्टमध्येच असतो. ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपट नीतीनं अर्ज बाद केलेत. नंतर पैशांचा खेळ करत शिवसेना शिंदे गटानं 7 उमेदवार बिनविरोध निवडून आणलेत. हे कृत्य लोकशाही विरोधी असून मतदारांची घोर फसवणूक आहे, असा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनसेनं काळ्या फिती लावून निषेध केला. यावेळेला महाराष्ट्र सैनिकांनी निवडणूक यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपा महायुतीनं 20 उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे मोठं आश्चर्य असून याबद्दल ठाणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या 7 पैकी 4 उमेदवार हे शिंदे गटाच्या निकटवर्तीयांपैकी असून तेथील निवडणूक निर्णय अधिकारी वादग्रस्त वृषाली पाटील ह्या आहेत. या महिला अधिकाऱ्यांची पोलखोल मनसेनं 1 दिवस आधीच केली होती. त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची घोर फसवणूक असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचं दिसतंय, असा आरोप मनसेनं केलाय. या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कायम केलेलं नाही, त्यामुळे कामच केलेलं नाहीये, त्यामुळे ते ठाकरे ब्रँड समोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत. बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही तर पैशांचा खेळ आहे. पैशांनी निवडणूक जिंकणारे एक दिवस जनतेलाही विकायला काढतील, अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अरे राजकीय हात करोडो रुपये ज्याला दिले जातात त्याला कुठला तरी मोठा राजकीय हात असेल ना. असंच करोडो रुपये देऊन होतं का हो? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात 101 कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्जपाठी घेण्यासाठी. आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडनं ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे. पण काय ना, आपल्याकडे संविधान परत स्वातंत्र्य ह्या सगळ्या नावासाठी आहेत, नावासाठी असलेल्या गोष्टी आहेत.
आपल्याकडे राजशाही लोकशाही नाही, आपल्याकडे राजशाही आहे. आणि मला वाटतं राजशाहीच्या मार्गावर आपला देश निघालेला आहे. याच्या पुढे उमेदवारही आधी मतदार पळवत होते, आता उमेदवार पळवायला लागले, ईव्हीएम मध्ये घोळ व्हायला लागला. याच्यापुढे आम्ही आता इलेक्शनला उभं राहायचं की नाही, आमच्या समोर प्रश्न आहे. काय भूमिका असेल? नाही, आम्ही तर लढत राहणार आहोत. तुम्हाला काय 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 गोंधळ करायचा तो करा. लोकांना विकत घ्यायचंय, घ्या विकत, किती घ्यायचंय तेवढा. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही भारतातली, महाराष्ट्रातली जनता ही तुम्हाला उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर लागणारं मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समितीनिहाय एकूण 2013 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक असणारे 100पेक्षा अधिक प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन्स, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदार यादी, सील, शिक्के, शाई, मतदान नोंदवही, फॉर्म, लिफाफे, ओळखपट्टी, सूचना फलक, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा साहित्य, कोविड आणि स्वच्छता साहित्य यांचा समावेश आहे. सदर साहित्याची तपासणी, मोजणी आणि वर्गीकरण करून संबंधित प्रभागनिहाय पॅकेट्स तयार करण्यात येत असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्रपणे साहित्य भरण्याची प्रक्रिया राबवली जाते. या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसंच निरीक्षकांचं बारकाईनं नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसंच मतदान कर्मचारी आणि मतदारांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलंय. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं. पण एवढं